नमस्कार. आज आपण भारतातील सर्प बचाव कार्य आणि यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्वयंसेवक सर्प बचावकर्त्यांच्या आव्हानांवर चर्चा करणार आहोत. भारत हा विविध प्रकारच्या वन्यजीवनासाठी ओळखला जातो, ज्यात विविध सर्पांच्या प्रजातींचा समावेश आहे. सर्प बचाव कार्य हे मानवी वस्तीत सापडलेल्या सापांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात सर्प बचाव कार्य खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे मानवी वस्तीत सापांना मारण्यापासून वाचवता येते आणि सर्पदंशाचे धोके कमी होतात. वन्यजीव संरक्षणासाठी हे आवश्यक आहे. जमिनीवरील स्वयंसेवक सर्प बचावकर्ते हे आपले हिरो आहेत. ते कोणताही मोबदला न घेता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सापांना आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काम करतात. सर्प बचाव मोहिमांमध्ये साप पकडणे, त्यांची तपासणी करणे आणि त्यांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडणे समाविष्ट असते. यासाठी खूप कौशल्य आणि धैर्य लागते. शहरांमध्ये आणि गावांमध्ये मानवी वस्ती वाढल्यामुळे सर्पांची उपस्थिती अधिक जाणवते. यामुळे लोकांमध्ये भीती आणि सापांना मारण्याचे प्रमाण वाढते, ज्यासाठी बचावकर्त्यांची गरज आहे. भारतात कोब्रा, क्रेट आणि रसेल वायपर यांसारखे विषारी सर्प, तसेच अजगर, धामण यांसारखे बिनविषारी सर्प आढळतात. बचावकर्त्यांना त्यांची ओळख असणे आवश्यक आहे. सर्प बचावकर्त्यांनी नेहमी सुरक्षित बचाव पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. यात योग्य साधने वापरणे आणि सापाला किंवा स्वतःला इजा न पोहोचवता त्याला पकडणे समाविष्ट आहे. या निस्वार्थ बचावकर्त्यांना त्यांच्या कामात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्याबद्दल आता आपण जाणून घेऊ. सर्प बचावकर्त्यांना अनेकदा आवश्यक साधनांची कमतरता जाणवते. तसेच बचाव कार्यासाठी लागणारा वाहतूक खर्च आणि इतर आर्थिक भार त्यांना स्वतः उचलावा लागतो. स्थानिक लोकांमध्ये सापांबद्दल असलेले गैरसमज आणि भीती हे बचाव कार्यात मोठे आव्हान निर्माण करतात. लोकांच्या भीतीने अनेकदा बचावकर्त्यांना योग्य सहकार्य मिळत नाही. अनेक स्वयंसेवक बचावकर्त्यांना योग्य प्रशिक्षण आणि सर्पदंश झाल्यास त्वरित वैद्यकीय सुविधा मिळण्यास अडचणी येतात. ही त्यांच्यासाठी मोठी जोखीम आहे. सर्प बचाव कार्याला सरकारी स्तरावर आवश्यक कायदेशीर पाठिंबा आणि मदतीची कमतरता जाणवते. यामुळे त्यांच्या कामात अनेक अडथळे येतात. आता आपण सर्प बचावकर्त्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो याबद्दल चर्चा करू. बचावकर्त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य दिले पाहिजे. यामध्ये उच्च दर्जाची सुरक्षा साधने वापरणे आणि सर्पदंशावर त्वरित उपचार करण्याची सोय उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. सापांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि शिक्षण देणे आवश्यक आहे. यामुळे सापांबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि बचाव कार्याला अधिक सहकार्य मिळेल. स्वयंसेवक बचावकर्त्यांना समुदाय आणि सरकारी यंत्रणेकडून आर्थिक आणि कायदेशीर मदत मिळणे आवश्यक आहे. त्यांचे काम अधिकृत करणे महत्त्वाचे आहे. सर्प बचाव कार्य हे केवळ सापांना वाचवण्यासाठी नाही, तर मानवी आणि वन्यजीव सहजीवनासाठी आवश्यक आहे. स्वयंसेवक बचावकर्त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. सर्प आणि मानव यांनी एकत्र सुरक्षितपणे जगावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. सापांना मारण्याऐवजी त्यांना वाचवण्यासाठी मदत करा. आपल्या निस्वार्थ सेवेसाठी सर्व स्वयंसेवक सर्प बचावकर्त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.